नमस्कार. सध्या माझ्याकडे येणाऱ्या फंगल इन्फेक्शनच्या पेशंटची संख्या खूप वाढलेली आहे. हे पेशंट काय करतात, कुठलं तरी क्रीम लावतात, त्यांनी तात्पुरता चट्टा बरा होतो आणि ते बंद केलं की पुन्हा फंगल इन्फेक्शन होत राहतं. हे इन्फेक्शन एकदाच होऊन बरं झालं असं फारच क्वचित होतं. पुन्हा पुन्हा असं इन्फेक्शन का होतं बरं? याच्या मागे काही कारणं आहेत. कारण हा आजार तुम्हाला फक्त त्वचेवर दिसत असला तरी त्याचं मूळ आतमध्ये असतं, किंवा आजाराला एक पोषक वातावरण असतं, ते आपल्या शरीरात पुन्हा पुन्हा तयार होतं, म्हणून हा त्वचा रोग लवकर बरा होत नाही. आयुर्वेदानुसार बाहेरच्या कारणांबरोबर आहार विहार, आपल्या जीवनशैलीमधली काही कारणं फंगल इन्फेक्शन मागे असतात. ही जर आपण समजून घेतली तर उपचार लवकर लागू पडेल आणि आजार कायमचा बरा होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फंगल इन्फेक्शन म्हणजे नेमकं काय, ते का होतं, त्यासाठी काय काळजी घ्यायची, काय उपचार करायचे, आणि यामध्ये मी तुम्हाला एक खूप प्रभावी लेप सांगणार आहे. म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ, आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या प्रामाणिक आणि शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये. सगळ्यात आधी फंगल इन्फेक्शन म्हणजे नक्की काय ते समजून घेऊया. याला वैद्यकशास्त्रात म्हणतात टीनिया किंवा डर्मॅटोफायटोसिस. म्हणजे त्वचेच्या वरच्या थरामध्ये काही विशिष्ट फंगस वाढतात, त्यामुळे हे इन्फेक्शन होतं. हे फंगस आपल्या त्वचेमध्ये, केसांमध्ये, नखांमध्ये किरॅटिन नावाचा एक घटक असतो, त्याच्यावर वाढतं. म्हणून फक्त हातापायांवर नाही तर हे डोक्याच्या त्वचेवर होऊ शकतं, कोणाला दाढीमध्ये, केसांमध्ये, पायाच्या बोटांमध्ये किंवा नखांवर सुद्धा असं फंगल इन्फेक्शन दिसतं बघा. याचा पॅच असतो तो साधारण गोलसर किंवा अर्धगोल असतो, आणि त्याची बाहेरची कड असते ती लालसर किंवा उठावदार असते. याबरोबर सारखी खाज येणं, जळजळ होणं, त्वचा सोलल्यासारखी होणं किंवा घाम आल्यानंतर खूपच त्रास होणं ही लक्षणं सुद्धा असतात. अर्थात प्रत्येक गोल चट्टा हा फंगल इन्फेक्शनचाच असतो असं नाही. एक्झिमा म्हणा, सोरायसिस किंवा काही त्वचा रोगांमध्ये अशी लक्षणं दिसू शकतात. आयुर्वेदामध्ये फंगल इन्फेक्शनला म्हटलं आहे दद्रू, आणि त्याचा समावेश केला आहे कुष्ठमध्ये. आता इथे कुष्ठ म्हणजे फक्त लेप्रसी नाही, तर त्वचेच्या अनेक विकारांचा मोठा समूह म्हणजे कुष्ठ. दद्रूचं वर्णन करताना आयुर्वेदात सुद्धा कंडू म्हणजे खूप खाज येणं, राग म्हणजे लालसरपणा, आणि उत्सन्न मंडल म्हणजे थोडं उठावदार कडा असलेला पॅच, असं याचं लक्षण सांगितलेली आहेत. आता पुढचा प्रश्न असा की फंगल इन्फेक्शन का बरं होतं? तर फंगस वाढण्यासाठी उष्ण आणि दमट वातावरण असतं, ते खूप पोषक असतं, अनुकूल असतं. म्हणून तुमच्या शरीरावर जिथे घडे आहेत, म्हणजे काखांमध्ये किंवा स्तनांच्या खालच्या भागामध्ये, पायाच्या बोटांमध्ये, किंवा सतत जिथे घाम येत राहतो अशा ठिकाणी इन्फेक्शन जास्त होतं. आंघोळीनंतर जर नीट अंग पुसलं नाही, व्यायामानंतर घामाचे कपडे ते बराच वेळ तसेच ठेवले, खूप घट्ट कपडे वापरले किंवा ओला टॉवेल पुन्हा पुन्हा वापरला, तर त्यामुळे त्वचेवर फंगसला पोषक असं वातावरण तयार होतं, आणि त्यामुळे इन्फेक्शन लवकर बरं होत नाही. डायबेटीस असेल तर कुठलाही त्वचारोग चिवट होतो, किंवा ज्यांच्यामध्ये वजन जास्त आहे अशा व्यक्तींमध्ये स्किनच्या घड्या तयार होतात. त्यांना जर घाम जास्त आला तर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अर्थात वाढते. आयुर्वेदानुसार त्वचारोग किंवा विशेष म्हणजे दद्रू किंवा फंगल इन्फेक्शन होण्यामागे शरीरातला क्लेद हा महत्वाचा घटक आहे. म्हणजे काय तर ओलसरपणा, चिकटपणा, आणि त्याच्याबरोबर उष्णता वाढली, पित्त वाढलं की त्वचारोग वाढतो. याची कारणं काय तर वारंवार होणारं अजीर्ण, अध्यशन म्हणजे सारखं खात राहणं, तहान नसली तरी खूप जास्त पाणी पिणं हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे बरं का. जेवल्यानंतर व्यायाम करणं, जेवल्या जेवल्या लगेच झोपणं, जुनाट अम्लपित्त असताना ते सप्रेस करणारी औषधं आहेत ती दीर्घकाळ घेतली तर त्यामुळे सुद्धा त्वचारोग होतात. माझं स्वतःचं क्लिनिकल ऑब्झर्वेशन असं आहे की मांसाहार, बेकरीचे पदार्थ, दही किंवा खूप जास्त गोड खाणाऱ्या लोकांमध्ये, किंबहुना त्यांच्या फॅमिलीमध्ये फंगल इन्फेक्शन पुन्हा पुन्हा होतं किंवा ते लवकर बरं होत नाही. कारण हे सगळे पदार्थ आहेत ते शरीरात अभिष्यंद म्हणजे चिकटपणा निर्माण करतात. तर ही सगळी झाली फंगल इन्फेक्शन होण्याची महत्वाची कारण. आता तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला फंगल इन्फेक्शन परत परत होतंय का? किती औषधं घेतली तरी बरं होत नाही का? तसं असेल तर कमेंट्समध्ये हो लिहा. आणि आणखी एक छोटी विनंती, जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण त्यामुळे आणखी चांगलं काम करण्यासाठी, असा शास्त्रीय आयुर्वेद सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला, माझ्या टीमला खूप प्रेरणा मिळते. आता बघू काही महत्वाच्या स्टेप्स. पहिली स्टेप म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय क्रीम किंवा औषधं वापरणं टाळा. बहुतेक लोक त्वचा विकार झाले की डॉक्टरकडे न जाता थेट मेडिकल दुकानात जातात आणि खाज कमी करणारी क्रीम्स आणतात. ही क्रीम्स लावली की 2-3 दिवसात खाज, लालसरपणा, चट्टे, सूज सगळ्या तक्रारी बऱ्या होतात, म्हणून तुम्हाला वाटतं की ही पूर्ण ट्रीटमेंट आहे. पण बरेचदा अशा क्रीम्समध्ये अँटी फंगल औषधांबरोबर काही स्टिरॉइड्स
काही अँटीबायोटिक सुद्धा असू शकतात. आणि स्टिरॉइड्समुळे तात्पुरता फायदा लगेच दिसतो, पण फंगस नष्ट होत नाही. उलट स्टिरॉइडमुळे त्वचेची इम्युनिटी कमी होते आणि फंगस आणखी मोठ्या जागी पसरतं. अयोग्य स्टिरॉइड जर तुम्ही दीर्घकाळ वापरले, सल्ल्याशिवाय वापरले, तर त्वचा आणखी पातळ होते, स्ट्रेच मार्क्स सारखे चट्टे येतात, सेन्सिटिव्हिटी वाढते. म्हणून क्रीम लावल्यानंतर खास थांबली तर ती योग्य ट्रीटमेंट आहे असं समजू नका. क्रीमच्या इन्ग्रेडियंटमध्ये स्टिरॉइड्स असतील तर स्वतःहून वापरू नका. ही झाली पहिली स्टेप. आता स्टेप नंबर 2, योग्य ट्रीटमेंट घ्या आणि पूर्ण कालावधीपर्यंत घ्या. जर पॅच लहान असेल तर आम्ही डॉक्टर्स क्रीम देतो किंवा लावण्याची काही औषधं देतो. ही क्रीम्स लावण्याची पण पद्धत असते. फक्त चट्ट्याच्या मध्ये नाही लावायची क्रीम, तर बाहेरच्या कडेपर्यंत लावा, कारण फंगसचा ऍक्टिव्ह भाग असतो तो बाहेरच्या लालसर कडेवर जास्त असतो. जुनाट किंवा खूप पसरलेलं इन्फेक्शन असेल तर ओरल मेडिसिन सुद्धा द्यावी लागतात. पण ओरल मेडिसिन तुम्ही स्वतःहून कधीही घेऊ नका, कारण काही केमिकल ॲलोपॅथीच्या अँटीफंगल औषधांचे खूप दीर्घकाळ घेतल्यामुळे लिव्हरवर दुष्परिणाम होतात आणि मेडिसिन बरोबर काही इंटरॅक्शन पण होऊ शकतात. म्हणून दुसऱ्या व्यक्तीचं प्रिस्क्रिप्शन पाहून घेतलं किंवा मागच्या वेळेस डॉक्टरांनी दिलं होतं तेच रिपीट केलं, मेडिकलमधून स्वतःहून अँटीफंगल औषधं घेतली, हे धोकादायक आहे. आता पुढची स्टेप नंबर 3, त्वचेची योग्य काळजी. जिथे जास्त घाम येतो तिथे जास्त लक्ष द्या. आंघोळीनंतर जिथे फोल्ड्स आहेत, म्हणजे स्तनांच्या खाली, काखांमध्ये, पायांच्या बोटांमध्ये, हे नीट कोरडे करा. व्यायाम केल्यानंतर किंवा खूप घाम आल्यानंतर शक्य तितक्या लवकर सुके कपडे घाला. दिवसभर ओलसर घामाचे कपडे अंगावर ठेवू नका. शक्यतो सुती सैल कपडे वापरा. खूप घट्ट जीन्स, सिंथेटिक अंडरगार्मेंट्स हे टाळा. या सगळ्या सवयी छोट्या आहेत पण खूप महत्वाच्या आहेत. आता पुढची पायरी म्हणजे रिइन्फेक्शन, परत परत होणारी तक्रार कशी थांबवायची. तर घरात 2-3 व्यक्तींना गोलसर चट्टे असतील आणि ट्रीटमेंट एकाच माणसाने घेतली तर इन्फेक्शन परत फिरत राहतं. त्यामुळे सगळ्यांनी एका वेळी योग्य आणि पूर्ण उपचार घेणं महत्वाचं. सगळ्यांचे कपडे धुतल्यानंतर पूर्ण कोरडे करा, उन्हात सुकवा. पायांना इन्फेक्शन असेल तर सॉक्स रोज बदला आणि शूज सुद्धा कोरडे करा. या गोष्टी महत्वाच्या. आता सगळ्यात महत्वाची स्टेप, शरीरात अभिष्यंद किंवा ज्याला अनावश्यक ओलसरपणा किंवा क्लेद म्हणतो आम्ही, तो निर्माण होऊ नये, आमदोष निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महत्वाची कारणं आहेत ती दूर करा. हलका आहार घ्या, अधूनमधून लंघन करा, तहान लागल्यावर आवश्यक तेवढं पाणी प्या, भूक लागल्यावर जेवा. जेवण झोप यात कमीत कमी 3 तासांचं अंतर ठेवा. आता काय काय टाळायचं, तर दूध आणि दुधापासून बनवलेले सगळे पदार्थ, गूळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ, मांसाहार विशेषतः मासे, दिवसा झोपणं, खूप उन्हात जाणं, खूप गरम पाण्यानं आंघोळ करणं, तेलकट आणि गोड पदार्थ म्हणजे बेकरीचे पदार्थ, मिठाई, चॉकलेट, आईस्क्रीम हे सगळं अपथ्य आहे. आता त्वचा रोगांसाठी आयुर्वेदात खूप सुंदर औषधी सांगितलेल्या आहेत. खदीर आहे, निंब आहे, वावडिंग, दारू हळद, मंजिष्ठा, सारिवा, पटोल, कुटकी, गुळवेल, खूप सुंदर औषध आहेत. ही तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं नक्की घ्या. त्वचा रोगांमध्ये काही काही औषधांचा परत परत उल्लेख आलेला आहे बरं का आमच्या ग्रंथांमध्ये. त्यातलंच एक औषध आहे चक्रमर्द, फंगल इन्फेक्शन मधलं जबरदस्त औषध. चक्र म्हणजे काय, तर गोल गोल चट्टे, आणि मर्दन म्हणजे त्याचा समूळ नाश करणारं. म्हणजे औषधाच्या नावामध्येच त्याचा फायदा सांगितलेला आहे. तुम्हाला सुद्धा हे औषध माहिती आहे बरं का. पावसाळ्यात सगळीकडे येणारा टाकळा म्हणजे चक्रमर्द. नवरात्रीच्या सुमारास याला पिवळी फुलं येतात बघा, आपोआप वाढणारं गवत आहे रस्त्याच्या कडेला. याच्या पानांचा लेप लावला तर फंगल इन्फेक्शन मध्ये फायदा होतोच. आणि याच्या कोवळ्या पानांची नवरात्रीच्या आसपास भाजी खाण्याची पद्धत आहे ना, ती सुद्धा एकदम बेस्ट आहे. अशा खूप रानभाज्या आहेत पण त्या आपण विसरत चाललेलो आहोत. आपोआप उगवतात या रानभाज्या, खूप पौष्टिक असतात आणि औषधी असतात. अशा रानभाज्यांची माहिती करून घ्यायला तुम्हाला आवडेल का, तर तसं कमेंट्स मध्ये लिहा, आपण त्याची सुद्धा माहिती कधीतरी पाहू. आता फंगल इन्फेक्शन मध्ये जर सुरुवातीची अवस्था असेल तर त्यासाठीचा एक लेप तुम्हाला सांगते. त्यासाठी काय लागणार आहे, तर कडुनिंबाची किंवा टाकळ्याची कोवळी ताजी पानं घ्या, साधारण 15-20, आणि थोडी हळद किंवा हळकुंड हे एकत्र बारीक वाटायचं. त्यामध्ये 1 चमचाभर एरंडेल तेल किंवा करंज तेल घालायचं आणि लेप तयार करायचा. हा लेप आंघोळीपूर्वी 20-30 मिनिटं लावायचा, नंतर स्वच्छ धुवायचा. कडुनिंब, टाकळा, हळद, एरंड, करंज सगळी जंतुनाशक अँटी फंगल औषध आहेत. 5-6 दिवस हा लेप लावून सुद्धा जर तुम्हाला काहीच फरक पडला नाही
तर डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे हे नक्की लक्षात घ्या. काही जुनाट केसेसमध्ये, विशेषतः ज्यांना वारंवार त्रास होतो, त्यांच्यामध्ये वमन, विरेचन, रक्तमोक्षण या पंचकर्मांचा खूप सुंदर फायदा मला स्वतःला प्रॅक्टिसमध्ये दिसलेला आहे. आता या सगळ्या चर्चेवरून तुमच्या लक्षात आलं असेल की फंगल इन्फेक्शन हा आजार किरकोळ दिसला तरी चिवट आहे, पुन्हा पुन्हा उद्भवतो. म्हणून आज आपण पाहिलेली सगळी काळजी घ्या, आहारात योग्य ते बदल करा, आवश्यक असताना ट्रीटमेंट घ्या, ती पूर्ण करा आणि ही सगळी शास्त्रीय माहिती शेअर करा. कारण प्रतिबंधक उपाय आणि योग्य काळजी असं दोन्ही, आजार असला तरी नसला तरी, माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल अशी मला खात्री आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.